सुंदर ते ध्यान उभे विटे बरे 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी तुलसी हार गला कास्त पीतांबर तुलसी हार गला कास्त पीतांबर हर गला का विन्याला कपड़ा तुलसी हार गला कास्त पीतांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान मकर कुंडले तलपते श्रवणे मकर कुंडले तलपते श्रवणे मकर कुंडले तलपते श्रवणे मकर कुंडले तलपते श्रवणे कष्ट बमन विराजित कंठी कस्तुभ मने विराजित कंठी कस्तुभ मने विराजित तुलसी हार गला कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहना श्रीमुख आवडणे पाहना श्रीमुख आवडणे पाहना श्रीमुख पहना श्रीमुख आवडीने तुलसी हार गला कास पीतांबर 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 आवडणे निरंतर हेची ध्यान आवडे 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 निरंतर हेची ध्यान तुलसी हार गला कासे पीतांबर 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 विठोबाय रखुमाई
पुढे सरकून घ्या आताच. हरे 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 राम कृष्ण हरे कृष्ण हरे 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 हरि रूपा कालोचनी सुखा झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा आ
मीठ खसावले ब्रह्म
हेलो हौल हौल अकरखणा बारी मंदिर उभाविले अकरखणा बारी मंदिर उभाविले अकरखनावरी मंदिर उभारले अकरखनावरी मंदिर उभारले मंदिर उभाविले अकरखनावरी मंदिर उभारले अकरखनावरी मंदिर यासी बोलावया गेले कनया बोलासी बोलावया गेले मी न बोलती झाले गे माये झाले गे माये
त्यान बोलण्याचे बोलावया गेले त्यान बोलण्याचे बोलावया हरे 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 अकरा खणांवरी मंदिर उभविले तेथे एक देखिले रूपे विना त्यान बोलत्यासी बोलावया गेले मीही न बोलती झाले गे माये बाप रखुमा देवी वरेसी ठकची पडिले मिठी ठसावले ब्रह्माकारे त्यान बोलत्यासी बोलावया गेले मीही न बोलती झाले गे माय विठ्ठला आजीबाई स्टेज सहित मला घेऊन पडायच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमनम्
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला विठ्ठला अकरा खणांवरी मंदिर उभविले तेथे देखिले रूपे विना आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त माऊली महावैष्णव साधकांचे मायबाप अनाथांची माय योग्यांची योगी दिनांचे दयाळ वैराग्याचा महामेरू वैराग्याचा हिमालय भक्तीची पराकाष्ठा विवेकाचा दीप कृपाळू आणि उदार असणारे भक्तावर करुणा करणारी आई माझी ज्ञानाबाई ज्ञानाचे सागर असणारे कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय यांचा हा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला अभंग ज्ञानोबारायांचा आहे. प्रसंग जय दुर्गा माता उत्सव सोहळ्यानिमित्तचा आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा गेल्या 20 वर्षांपासून आपण हा कार्यक्रम करत आहात आणि ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे असे असणारे वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुदाम बाबू मोरे त्यांनीच या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या पाठोमाग माझ्या वडिलांची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या युक्तीने त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे सर्वच मुलं हे सर्वजण या ठिकाणी हा कार्यक्रम करतात. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या पाठीमागे श्रीमती नंदा सुदाम मोरे आहेत. त्याचप्रमाणे तानाजी सुदाम मोरे, श्री भूषण सुदाम मोरे, श्री हेमंत सुदाम मोरे, मनीषा तानाजी मोरे, सौ साधना भूषण मोरे, सौ सपना हेमंत मोरे. त्याचप्रमाणे आमच्या मनीषाताई सरपंच सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे या घरातील तानाजी सुदाम मोरे हे दादा देवा ग्रुपचे सचिव सुद्धा आहे आणि देवा ग्रुपचं फार मोठं कार्य आहे. मी देवा ग्रुप नाव ऐकून होते पण इथं आल्यानंतर ते सचिव पाहायला भेटले. खूप मोठं कार्य या देवा ग्रुपचं आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोणालाही ब्लड पाहिजे असेल, कोणतीही समस्या असेल, हे ग्रुप लगेच सोडवतात आणि अगदी कुटुंबाप्रमाणे हे सर्व ग्रुपचे कार्य करतात आणि या घरातील सर्वच मंडळी हे सदस्य आहेत आणि ते सदस्य असणारे आमचे देवराज भाऊलोने त्यांच्या माध्यमातून या परिवाराची ओळख झाली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला. या परिवाराने खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि हा संपूर्ण परिवार सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, सर्व क्षेत्रांमध्ये हा अग्रेसर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही त्यांची ओळख आहे, काही ना काही त्यांची मदत आहे आणि सोपं नाही महाराज एवढं सुंदर एका दिवसाचं नियोजन करणं. सप्ते जातात, काही काही 40-40 वर्ष सप्ते करतात पण करेक्ट 9ला म्हणजे 9ला कीर्तन चालू होतं का महाराज? नाही होत. परंतु या ठिकाणी नियोजन म्हणजे नियोजन आहे. खूप सुंदर असं नियोजन आहे आणि भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरीच कीर्तन होत असतं. म्हणून हे खरोखर हे परिवार भाग्यवान आहे. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर असं नियोजन आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथसंगत करणारे गायनाचार्य काय नाव महाराज? विठोबा महाराज, हरिभक्तपरायण विठोबा महाराज. त्याचप्रमाणे गुरुनाथ महाराज, गुरुनाथ महाराज, हरिभक्तपरायण
गुरुनाथ महाराज मला ऐकायला कमी येतं ना वयामानानुसार. गुरुनाथ महाराज छान गायन करतात. त्याचप्रमाणे संजय महाराज, हरिभक्तपरायण संजय महाराज, आमचे सर्वच गायनाचार्य मंडळी अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य ओम महाराज छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे. नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे आमचे विनेकरे आजी बघा ना कशा शोभूनच दिसतात. मला वाटलं स्टेज तुटून आता मी पण पडते काय, पण आजी काय हाय काही करीत नाही. आजींचा परमार्थ आहे, मनापासून भाव आहे, प्रेम आहे. जमलेले सर्वच भाविक भक्त, पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त सर्वांना वंदन. त्याचप्रमाणे माझे धर्मपती भागवताचार्य कीर्तनकार महेश महाराज वेरूळकर तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. असं सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला विठ्ठला विशाल महाराज वरती बस बाबा. या साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज या ठिकाणी महाराजही उपस्थित झालेले. महाराजांचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. दुर्गा मातेच्या उत्सवानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. दुर्गा माता ही एक आदिशक्ती आहे. अनादि कालापासून चालत आलेली ही शक्ती आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी. ही अनादि आहे. संपूर्ण दुनिया नव्हती, पहिले कोठेच काही नव्हते, तेव्हापासून ही देवी आहे. आणि अशा या देवीची भक्ती आपण सर्वजण करत आहात. आणि या देवीचे अनेक हे शक्तिपीठ आहे. काही ठिकाणी 108 शक्तिपीठ सांगितलेली आहे आणि काही ठिकाणी 51 शक्तिपीठ सांगितलेली आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. किती शक्तिपीठ आहे? 3.5. तुम्ही मोठ्याने बोलत जा सर्वजण, मला ऐकायला थोडं कमी आहे. किती शक्तिपीठ आहे? 3.5. कोणते कोणते? कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि वणी. वणी हे अर्धपीठ आहे. अरे हा हा वणी गडाची मालकीण, वणी गडाची मालकीण, उभे नंदुर गडाला, उभे नंदुर गडाला, नंदुर सप्तशृंगी म्हणतातीला, नंदुर गडाला सप्तशृंगी म्हणतातीला, सप्तशृंगी हे नांदूर गडाला गडाला
त्या परमार्थातल्या तरुणी. नाही त्यांचा स्वभाव तसा दररोज नसतात. या देवीचे हे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे आणि त्याच देवीचा उत्सव आज आपण या ठिकाणी करत आहोत. त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेकरिता जो अभंग घेतलेला आहे तो संत ज्ञानोबारायांचा आहे आणि रूपक प्रकरणातील आहे. कुट प्रकरणातील अभंग आहे. आता रूपक कशाला म्हणायचं बरं? गुणाची अत्यंत समानता असल्या कारणाने उपमेयालाच उपमान मानले जाते किंवा उपमेय आणि उपमान यामध्ये अभिन्नता दाखवल्या जाते. याला रूपक असे म्हणतात. कळालं का काही? आओ तुम्हाला काही कळत नाही म्हणून तर आमचं बरं आहे. थोडं सोपं करून सांगते, उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. या ठिकाणी रामालाच धन म्हटलेलं आहे. रामाला धन म्हटलं यालाच रूपक म्हणतात आणि असे रूपक संत ज्ञानोबारायांनी वापरलेले आहे. आणखी एक उदाहरण सांगते. मोडकेसे घर तुटकेसे चप्पर, देवाला देव घर नाही. मोडकेसे घर म्हणजे हे शरीर, या शरीराला मोडकं म्हटलेलं आहे. तुटकेसे छप्पर म्हणजे आपले तुटके अंतकरण आणि देवाला देव घर नाही म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याला जागा शिल्लक नाही. कारण या अंतकरणामध्ये काम क्रोधादी विकार जडलेले आहे. 6 विकार आहे. काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर. किती झाले पुरुष मंडळ? किती झाले? सर्वांनी मोठ्याने सांगा किती झाले? 6. बचत गट किती झाले? सर्वजणी सांगा मोठ्याने किती झाले? 6. कोणते कोणते? आली का आता पंचायत? काम क्रोध लोभ मोह मद आणि कोण म्हणाला? मच्छर. हा मत्सर. आणि हे 6 विकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भगवंत राहत आणि या विकारांनी भगवंताच्या घरावर ताबा घेतलेला आहे. कारण प्रत्येकाच्या अंतकरणात हे 6 विकार अगदी खचाखच भरलेले आहे. थोडी सुद्धा जागा मोकळी नाही. म्हणजेच देवाला देवघर. विठ्ठल 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 म्हणून तर ती स्त्री म्हणते, काय म्हणते? दादूला न लगे बाई म्हणजे मला नवरा नको. त्या काळात नवरा नको म्हणणाऱ्या फार कमी स्त्रिया होत्या. त्या काळात म्हणजे पारनाथ महाराजांच्या काळात नाही, आता सुद्धा 40-50 वर्षांपूर्वी 40-50 वर्षांपूर्वी घटस्फोट नव्हतेच. आजीबाई होते का? नव्हतेच. पण आज कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस घटस्फोटाच्या पाहायला मिळतात. बरं कारणही फार काही विशेष नाही. नवऱ्यानं पिक्चरला नेलं नाही म्हणून घटस्फोट, माझा बर्थडे का केला नाही म्हणून घटस्फोट. बायको नवऱ्याला म्हणते तुमचे आई वडील आपल्यातच राहतात, तुमचे आई वडील आपल्यात राहतात म्हणून घटस्फोट. चांगली फुटक्या बांबून हाणली पाहिजे. अरे मग ते बिचारे आई बापांना कोणाजवळ राहावं? त्यांनी स्वतःच्या हाडाचं पाणी करून स्वतःच्या रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस काबाड कष्ट करून राबून त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो.
खर तर आई वडिलांचं अंतकरण सुद्धा आपण दुखवू नये आणि आई वडिलांचे अंतकरण न दुखू देणं हाच मोठा परमार्थ आहे. अरे एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला. वा वा. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला. तुझ्यासाठी जाईने मांडीचा पाळणा केला, तुला रडताना पाहुणी बाप तो धावून आला, तुला उदरात 9 महिने आईने ठेविले वेड्या, तुझ्यासाठीच मातेने दुःख ते साहिले वेड्या. छातीस तुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला, छातीस तुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला. दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला, दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला. आई बापाला, वा वा. आई बापाला, आई बापाला. ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं, लहानसं मोठं केलं, त्यांचं आपण अंतकरण सुद्धा दुखवू नये. आणि त्या आई वडिलांवरून घटस्फोट, तू मला कॉल का केला नाही म्हणून घटस्फोट, तू माझा फोन का उचलला नाही म्हणून घटस्फोट, मला मित्राच्या बर्थडे पार्टीला का जाऊ दिला नाही म्हणून घटस्फोट. अरे चाललंय काय हे? ही काही घटस्फोटाची कारणं झाली. आज आपल्यामध्ये सुसंस्कार नावाची चीज ही हळूहळू कमी होत चाललेली आहे. काही काही आई वडीलच मुला मुलींना सुसंस्कार देत नाही, आई वडिलांचेच विचार ठीक नाही. एक छोटा मुलगा शेजारणीकडे गेला आणि शेजारणीला म्हणाला, काकू काकू माझ्या मम्मीनी ना साखर मागितली. साखर मागितली, कोणी पाहुणे आलेत का? हो माझा मामा आलाय. बर मग आणखी काय म्हणाली मम्मी? मम्मी म्हणाली त्या कुत्रीने नाही दिली तर समोरच्या डुकरीकडून आण. आणि समोरची सुद्धा तिथंच बसलेली होती. कोण? डुकरीन. तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार रे बाबा. विठ्ठला 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 विठ्ठला, हे विठ्ठला. मग आपण जर मुलांना कुत्री आणि डुकरीन म्हणायला शिकवत असू, मग याला काय सुसंस्कार म्हणायचं का? आई वडिलांनी मुला मुलींवर सुसंस्कार केले पाहिजे, जेणेकरून समाज आणि देश सुखी होईल. असो, अभंग ज्ञानोबारायांचा आहे, रूपक प्रकरणातील आहे. ज्ञानोबाराय या अभंगातून सांगतात की 11 खणांचे मंदिर उभारले आणि तेथे मी एक रूपाशिवाय पाहिले. आता 11 खणांचे मंदिर उभारले ही गोष्ट ठीक आहे, पण ते रूपाशिवाय पाहिले हे कसे शक्य आहे? पाहण्यासाठी रूपच लागते, आकारच लागतो. मला सांगा, हवा डोळ्याने दिसते का? मोठ्याने बोलत जा सर्वजण. हवा डोळ्याने दिसते का? आवाज कानाने ऐकू येतो, पण डोळ्याने दिसतो का? मग असे जे न दिसणारे आहे, ज्ञानोबाराय म्हणतात मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, आणि ते जे पाहिले ते न बोलणारे आहे. त्या न बोलणाऱ्या बरोबर मी बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो.
अर्थात मी देवच होऊन गेलो, मी त्याला ठकवायला गेलो तर मीच ब्रह्माकारणे ठसावलो, अर्थात मलाच ब्रह्माचा बोध झाला, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. ज्ञानोबांना एकीकडे संस्कृत मधील ज्ञान म्हणजे अवघड ज्ञान मराठी भाषेत सोपं करून सांगतात आणि इथे कूटभंगातून अध्यात्म ज्ञान मांडतात, म्हणजे सोपा असलेला अवघड करून सांगतात. मग ज्ञानोबा असं का करतात? त्याचं उत्तर आहे, तुम्ही ऐकताय ना. पण नाही तर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असतं चपलावर. चपलावर म्हणजे स्वतःच्या चपलावर नाही, स्वतःच्या जुन्या असतात ना, दुसऱ्याच्या नव्या चपलावर. तसं तुमचं लक्ष आहे ना सर्वांचं? सर्वांनी सांगा, लक्ष आहे ना? कुठे? चपलावर? हा, कीर्तनावर. मी काय सांगत होते? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? कीर्तन. ज्ञानोबराय अवघड असलेलं ज्ञान सोपे करून सांगतात, तर मग इथे कूटभंगातून अध्यात्म ज्ञान का म्हणतात? म्हणजे सोपा असलेला अवघड करून का सांगतात? त्याचं उत्तर आहे, ज्ञानोबराय दोन्हीकडे हे सोपेच सांगतात, पण आपल्याला कळायला ते अवघड वाटतं. कोड्याप्रमाणे. कोड बघा, जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत अवघड वाटतं, पण एकदा कळालं की मग फार सोपं वाटतं. मी तुम्हाला काही कोडे सांगते, मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये दोनदा फुकट मिळते? दोनदा फुकट मिळते, पण तिसऱ्यांदा घ्यायची म्हटली का पैसे द्यावे लागतात? सांगा. बचत गट? पुरुष मंडळ? सांगू मी? सांगू? बरोबर, दात. क्या बात आहे, टाळ्या वाजवा सर्वांनी. दात. दात दोनदा फुकट मिळतात, तिसऱ्यांदा घ्यायचे म्हटलं का पैसे द्यावे लागतात. बचाळ बचाळ. हा, असं लवकर लक्षात येत. आणखी एक कोड सांगते, सांगू ना? सांगू ना? मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी समुद्रात जन्माला येते पण प्रत्येकाच्या घरात राहते? सांगा. वा वा, क्या बात आहे. मीठ. टाळ्या वाजवा सर्वांनी. मीठ समुद्रात जन्माला येते पण घरात राहते. आणखी एक कोड सांगते, सांगू ना? सांगू ना? हा, असलं लय आवडतंय तुम्हाला. मला सांगा स्त्रीचे असे कोणते रूप आहे जी संपूर्ण दुनिया पाहू शकते, फक्त तिचा पती पाहू शकत नाही? लाडक्या बहिणी? पुरुष मंडळ? सांगू मी? सांगू मी? त्याचे उत्तर आहे विधवा रूप. स्त्रीचे विधवा रूप संपूर्ण दुनिया पाहू शकते पण पती पाहू शकत, कारण तो जिवंत असताना ती विधवा होऊ शकत नाही. आणखी एक कोड सांगते, सांगू ना? सांगू ना? मला सांगा अशी कोणते रूप आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जवळ जेवढी जास्त तेवढं आपल्याला कमी दिसतं? सांगा आता. नाही नाही, सगळेच पैशावाले थोडे आंधळे असतात.
या मोरे परिवारासारखे काही काही चांगले पण बसतात. पुरुष मंडळ बचत गट सांगू मी सांगू नाही तर नाही सांगत. त्याचे उत्तर आहे अंधार. अंधार आपल्या जवळ जेवढा जास्त आहे तेवढा आपल्याला कमी दिसतं. उजेड असला का जास्त दिसतंय. मग आता मला सांगा हे कोडे अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे. मग असे सोपे विषय ज्ञानोबाराय कूटभंगातून मांडतात. मग एवढं सोपं असलेलं ज्ञानोबाराय अवघड करून का सांगतात? विठ्ठल विठ्ठल आता सर्वांनी पटापट मोठ्या आवाजात उत्तर द्या. मला सांगा मीठ अवघड आहे का सोपे आहे? सर्वांनी बोला मोठ्याने. कसे आहे? सर्वांनी सांगा मोठ्याने. कसे आहे? सोपे आहे. दात दोनदा फुकट मिळतात, तिसऱ्यांदा विकत घ्यावे लागतात. अवघड आहे का सोपं आहे? मोठ्याने बोला सर्वांनी. कसे आहे? सोपे. कोडे अवघड आहे का सोपे आहे? तसे 11 खणांवरती मंदिर उभारले, हे अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे. तेथे मी एक रूपाशिवाय पाहिले, अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे. मग सोपे आहे तर सांगा. उभ्या असलेल्या मंडळींनी सांगायचं नाही, कारण ते आमच्या पार्टीचे. चला सांगू मी. 11 खणांचे मंदिर म्हणजेच हे शरीर. हे शरीर 11 खणांनी मिळून बनलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, डोळे कान नाक जीभ त्वचा. 5 कर्मेंद्रिय, हात पाय वाणी उपस्थ गुदा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. किती झाले? मोठ्याने बोला सर्वांनी. किती झाले? 10. आणि 11वा आहे मन. या 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेलं आहे. मग ज्ञानोबाराय म्हणतात या 11 खणांनी मिळून बनलेल्या या मंदिरामध्ये रूपाशिवाय असणारा आत्मा तो मी पाहिला. आता मला सांगा आजपर्यंत आत्मा कोणी पाहिला का? चला आत्मा नाही पाहिला. आत्म्याचा फोटो, हा अमक्या अमक्या माणसाच्या आत्म्याचा फोटो आहे, हा तमक्या तमक्या माणसाच्या आत्म्याचा फोटो आहे. पाहिलं का असं कधी? मग यालाच म्हणतात रूपाविन, रंगाविन, आकाराविन. ज्ञानोबाराय म्हणतात या 11 खणांनी मिळून बनलेल्या मंदिरामध्ये रूपाशिवाय असणारा आत्मा म्हणजेच परमात्मा तो मी पाहिला. आणि हेच ज्ञानोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. 11 खणावरी मंदिर रूपाविले, 11 खणावरी मंदिर रूपाविले, 11 खणावरी मंदिर रूपाविले, 11 खणावरी मंदिर रूपाविले. अकरावा खणावरी मंदिर उभारले, तेथे एक देखिले रूपेवीण, तेथे एक देखिले रूपेवीण. न बोले यासी बोलवया गेले, न बोले बोलवया गेले. तेथे एक
खणांवरी मंदिर उभविले तेथे देखिले रूपे विन. ज्ञानोबराय म्हणतात 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेले आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हात, पाय, वाणी, उपस्थ, गुदा आणि 11वा आहे मन. 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेलं आहे. मग हे अवघड आहे का सोप्प आहे? सोप्प आहे. कसा आहे? मोठ्याने बोलायचं सर्वजणी. कसा आहे? मग असे सोपे विषय ज्ञानोबराय कुठं भंगातून मांडतात. मग एवढा सोपं असलेलं ज्ञानोबराय एवढा अवघड करून का सांगतात? आजचा जमानाच बघा ना. एखादी वस्तू विकायची ठरली तर कंपनी काय करते? त्या वस्तूची पॅकिंग जबरदस्त करते, हेडिंग जबरदस्त देते, टायटल जबरदस्त देते, जाहिरात जबरदस्त करते. ज्या मालाची पॅकिंग जबरदस्त, हेडिंग जबरदस्त, टायटल जबरदस्त, जाहिरात जबरदस्त, तो माल जास्त खपला जातो. जाहिरात झाली की माल खपलाच म्हणून समजा. एका माणसाने बाजारामध्ये माशा हुसकवण्याचे औषध आणले आणि मोठमोठ्याने जाहिरात करू लागला. 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी. अन्न पदार्थावरती माशा बसणार नाही. 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी, 10 रुपये पुडी. पण त्या पुडीचा नियम होता, ती पुडी घरी गेल्याशिवाय खोलायची नाही. एका तासात 5000 पुड्या विकल्या. एका जणानं पुडी घेतली, घरी गेला, जेवायला बसल्या, त्या माशा घुंगू लागल्या. त्यानं पटकन खिशातून पुडी काढली, पुडी उघडली. त्या पुडीमध्ये एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं होतं, एका हाताने जेवा, एका हाताने जेवा आणि दुसऱ्या हाताने माशा हुसकावा. अहो 5000 पुड्या विकल्या का? पॅकिंग जबरदस्त. मग हेच केलं ज्ञानोबरायांनी. हेच केलं म्हणजे ज्ञानोबरायांनी काय पुड्या नाही विकल्या. ज्ञानोबरायांनी पॅकिंग जबरदस्त केली. अभंग पूर्वी नव्हते का? होते. पण त्या अभंगामध्येच ज्ञानोबरायांनी कुटभंग लिहिले आणि समाजाला परमार्थाकडे आकर्षित केले. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी ज्ञानोबरायांनी कुटभंग लिहिले. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारुडे लिहिले. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत नामदेव महाराजांनी गवळणी लिहिल्या. समाजाला परमार्थाकडे आकर्षित करण्यासाठी संत मुक्ताबाईंनी सासुरवास प्रकरण लिहिले. संत मुक्ताबाई महाराज म्हणतात, उबागले संसारा मजला कोणी माहेर सिन्याओ. उबागले संसारा मजला कोणी माहेर सिन्याओ. उबागले संसारा मज कोणी माहेर सिन्याओ. उबागले संसारा मज कोणी माहेर सिन्याओ. सुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायाओ. सुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायाओ. सुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायाओ. मी तुमच्या पडते पायाओ. उबागले संसारा मधला कोणी माहेर सिन्याओ. उबागले संसारा मधला कोणी माहेर सिन्याओ. चुकवा एवढा दास तुमच्या पडते पाया रे. चुकवे पाया रे. चुकवा एवढा दास तुमच्या पडते पाया रे. क्या बात है? तुमच्या पडते पाया रे. बाबा माहेर सिन्याओ.
माझ्या माहेराला न्या म्हणजे माझ्या मूळ घराला न्या असं रूपक संत मुक्ताबाईंनी वापरून समाजाला आकर्षित केलेले आहे. आज माणसं सुद्धा आकर्षित करतात पण ते फॅशन करून. अहो तरुण तरुणी फॅशन करते यात नवल नाही. काही काही म्हातारे सुद्धा फॅशन करतात. काजळच लावतीन, लिपस्टिकच लावतीन, आपल्या फराकीच काय घालतीन, केसच काय काळे करतीन. एका मुलीला तिच्या मैत्रिणी रोज म्हणायच्या, अगं ही लिपस्टिक तुला खूपच छान दिसते, या लिपस्टिकने तुझे ओठ खूपच सुंदर दिसतात. त्या पुरीची आजी रोज ऐकायची. म्हातारीने एक दिवस विचार केला, खरंच या लिपस्टिकनी ओठ सुंदर दिसत असतील का? चला आपण पण एक दिवस ट्राय करून म्हाताऱ्याला सरप्राईजच देऊ. पोरगी गेली कॉलेजला. म्हातारीनं हळूच पुरीची पर्स उघडली. त्या पर्स मधून काढली एक ट्यूब, लावली होताला, पण ती होती फेविक्विकची ट्यूब. गेले होट चिटकून. लागले म्हातारी बोंबलायला. म्हातारा म्हणत छान दिसती, छान दिसती. पोरानं म्हातारी दवाखान्यात नेली, ऑपरेशन करून होट मोकळे करून म्हातारी घरी आणली. आणि जहा म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम कळाला, म्हातारा म्हातारीला म्हणलं, आय चाल इकडे ये, पोतान. आणलं पोत. बस पोत्यात. म्हातारी बसली पोत्यात. म्हाताऱ्यानं पोत्याचं तोंड बांधलं ना, अशी म्हातारी कुत्रीच्या ऐवणी धपा 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 दोपटली. इतकी हाणली पोत फाटूस तवर हाणली. त्या फाटलेल्या पोत्यातून म्हातारीची पळाली, अजून माघारी नाही आली. विठ्ठल विठ्ठल फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे, फॅशन केलीच पाहिजे, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली फार नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. अरे छोड़ के दुनिया छोड़ के दुनिया डंगे पुराना क्यों बेडंगी हो गई. छोड़ के दुनिया डंगे पुराना क्यों बेडंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो दुनिया देखो निकला फैशन दुनिया नंगी हो गई. ऐसा देखो फैशन निकला दुनिया नंगी हो गई. देखो फैशन की बलहारी नंग धड़ंग है नर और नारी. आई आशिक और हसीना नंगी बाहें खुला सीना. वाह वाह. मर्द ने अपनी मूंछ मुंडाई, औरत ने चोटी कटवाई. मर्द भी अपने बाल बढ़ाए, औरत जैसा नजर आए. होना पड़ेगा इसका काई, खूब चला है ये इश्काई. लोग किसी से हासिल कब है, नंगे एक हमाम सब है. शर्म का शर्म
फॅशन करूनही या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे, पण त्या फॅशनला काहीतरी लिमिट असणं हे गरजेचं आहे. माणसं फॅशन करून समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. संत सुद्धा आकर्षित करतात, पण त्यामध्ये जगाचे कल्याण आहे. जगाच्या कल्याण संतांच्या मग जगाचे कल्याणच जर करायचे आहे तर एवढे अवघड करून का? त्याचं कारण आहे ज्ञानोबरायांना माणसं ही परमार्थामध्ये आत्मधूळ जागे करायची आहे. ज्ञानोबरायांना परमार्थाच्या सोप्या वाटा दाखवायच्या आहे. प्रत्येक संत सोप्याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. स्वल्प वाटे चला जाऊ, प्रत्येक संत सोप्याच मार्गाने गेलेले आहे. मार्ग दावणी गेले आधी संत ते. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, मी संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलो म्हणून मला ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती झाली, पण ती मला सांगता नाही आली, कारण मीच त्यात स्वतः विलीन होऊन गेलो. कसे? एकदा मीठ समुद्रामध्ये समुद्राबरोबर बोलण्यासाठी गेले. मीठ समुद्रामध्ये समुद्राबरोबर बोलण्यासाठी गेले, तर त्या मिठाचाच विरघळून काय झाला? समुद्र, पाणी. आता त्या मिठाला समुद्राबरोबर बोलता येईल का? का बोलता येणार नाही बरं? कारण ते मीठ आता मीठ शिल्लक राहिलेच नाही. त्या मिठाचाच विरघळण काय झाला? तसं ज्ञानोबराय म्हणतात, मी त्या न बोलणाऱ्या भगवंताबरोबर बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो. अर्थात मी देवच होऊन गेलो. आणि हेच ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, न बोले यासी बोलावया गे, न बोल बोलावया गेले, न बोले यासी 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 बोलावया गेले, न बोलावया गेले, झाले गमाये, मी न बोलाते झाले गमाये, मी न बोलाते झाले गमाये,
बोले यासी बोलावया न बोले यासी बोलावया त्यानं बोलत्यासी बोलावया गेले मीही न बोलती झाले गे माये. ज्ञानोबराय म्हणतात त्या न बोलणाऱ्या भगवंता बरोबर मी बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो, अर्थात मी देवच होऊन गेलो. म्हणजे जेथे गेलो तेथे मी एकरूप झालो. आज माणसं संसारात जन्माला येतात आणि संसारातच एकरूप होतात आणि पदरे मिळते ते फक्त दुःख. काही काहींच्या जीवनात तर एवढं दुःख विचारूच नका. एक नवरा बायको होते. नवरा म्हणाला अगं काल मला एक स्वप्न पडलं. बायको म्हणाली काय हो काय स्वप्न पडलं? तो म्हणाला फारच विचित्र स्वप्न पडलं. अहो पण काय स्वप्न पडलं? फारच भयंकर स्वप्न पडलं. अहो पण काय स्वप्न पडलं? तो म्हणाला अगं काल मी स्वप्नामध्ये विधूर झालो. विधूर विधूर कळालं का पण तुम्हाला? जिचा नवरा वारला तिला विधवा म्हणतात, तसं ज्याची बायको वारली त्याला विधूर म्हणतात. तो म्हणाला अगं काल मी स्वप्नामध्ये विधूर झालो. विधूर. बायको म्हणाली बाई असं स्वप्न परत तुम्हाला कधीच नाही पडो. मी दुर्गा मातेला प्रार्थना करेन माझं आयुष्य तुम्हाला लागू दे, परत असं स्वप्न कधीच नाही पडलं पाहिजे. पाहिजे तर मी विधवा झाले तरी चालेल, पण तुम्ही विधूर नाही झाले पाहिजे. असे नवरा बायको असतील तर जीवनात दुःखच दुःख. विठाला विठाला विठ्ठल. आणि हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. थोडासा आवाज वाढवा. तो काय फक्त दुःख भोगण्यासाठी मिळालेला आहे का? वन्नेका समलंकरोति पुरुषम या संस्कृता धारेती क्षीयते खलु भूषणानि सततम वाग भूषणम भूषणम. कळालं का काही? थोडं सोपं करून सांगते. वन स्टॉक which is refined by good behavior only ornaments a person. Other ornaments wear out, but the ornament of speech always shines. आता कळालं का? आता पार वरून गेलं म्हणा. आणखी सोपं करून सांगते. नाही आता मराठीतच सांगते. याचा अर्थ आहे सुसंस्काराने युक्त अशी वाणी. सुसंस्काराने युक्त अशी वाणी हा एक अलंकार आहे. बाकीचे सोन्या चांदीचे अलंकार झिजतात, पण हा अलंकार कधीच झिजत नाही. आणि हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे तो असे अलौकिक अलंकार प्राप्त करण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, विज्ञानाचे शोध लावण्यासाठी. पण आमचे बरेच तरुण तरुणी हा देह फक्त फॅशन साठीच खर्च करतात. एखाद्या हिरोने वेगळी कटिंग केली की आमचे तरुण तसेच कटिंग करतात. जगाचं अनुकरण करतात. अरे जगाचं अनुकरण आपण करावं असं आपण नसावं. जगाचं अनुकरण आपण करावं असं आपण नसावं. आपलं अनुकरण जगाने करावं असं आपण असावं. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ कि हमें भी जोश आ जाए. हा वाजवायच्या तर अशा खाना 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 वाजवायच्या ना. उगल वाटाने वाजू का नको वाजू का नको वाजू का नको. एखादं वाक्य आवडलं तुम्हाला, गायनाचार्यांचं एखादं प्रमाण आवडलं, एखादा बोल आवडला तर टाळी खाना खाना वाजलीच पाहिजे. आणि जिथं जिथं टाळी वाजवण्याचा मोका मिळेल तिथं तिथं चौका मारल्याशिवाय राहायचं
विठ्ठल 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 बोलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे तरुण तरुणी जगाचं अनुकरण करतात. तो कसा कपडे घालतो, तो कोणता गॉगल वापरतो, तो कोणते शूज वापरतो, तो कोणता मोबाईल वापरतो. मोबाईलने तर आजकालची पिढी पार बर्बाद होत चाललेली आहे. काही लोकांनी सर्वे केला आणि असे ऑब्झर्वेशन केले की आजकालचे तरुण तरुणी प्रत्येक 7 मिनिटाला मोबाईल यूज करतात. प्रत्येक 7 मिनिटाला मोबाईल वापरू नये मताची मी मुळीच नाही, पण तो मोबाईल वापरण्यातून 4 पैसे आपल्याला मिळाले पाहिजे. तो मोबाईल वापरण्यातून आपल्या स्वतःच्या, आपल्या घरच्यांचा, आपल्या गावाचा, आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. तो मोबाईल वापरण्याने आपली स्वतःची, घरच्यांची चिडचिड होता कामा नये. समाजामध्ये मानहानी होता कामा नये, आर्थिक हानी होता कामा नये, वित्त हानी होता कामा नये. अरे ते मोबाईल वापरण्याचे काहीतरी लिमिट ठेवा. काही जण तो 24 तास ऑनलाईन. व्हॉट्सअप झालं का फेसबुक झालं का इंस्टाग्राम झालं का टेलिग्राम झालं का विडमेट झालं का गुगल झालं का स्नॅपचॅट झालं का ट्विटर झालं का मेसेंजर झालं का शेअरचॅट झालं का. नाही, मला एवढंच माहिती. आता राहिलं तरी काय म्हणा. एकदा 4 मित्र एसटी स्टँडवर बसले. 4 मधोमध लॅपटॉपची बॅग ठेवली आणि 4 मोबाईल मध्ये बिजी. इतके गुंग झाले की 5वा एक जण आला. 4 मधोमध ठेवलेली लॅपटॉपची बॅग उचलून घेऊन गेला. तरी यांना भान नाही. मग ही शोध लागली, कुठे गेली. ठेवली तुझ्या बापाने. आता दोघं नवरा बायको फिरायला गेले. आता फिरायला गेले म्हटल्यानंतर त्यानं तो मोबाईल खिशात घालून तिच्या बरोबर गप्पा माराव्या ना. हा त्या मोबाईल मध्येच बिजी. गेली ती निघून. मग हा शोध लागला, अरे कुठे गेली. अरे गेली बिना मोबाईल वाल्या बरोबर. बस बोंबलत. विठ्ठल अलीकडं इंस्टाग्राम ऍप निघालेला आहे. त्या इंस्टाग्रामने सगळ्यांचं मार्केट डाऊन केलं. व्हॉट्सअप, फेसबुक सगळ्यांचं मार्केट डाऊन. एका मुलाने त्या इंस्टाग्रामवरती फोटो पाहता एका मुलीचा फोटो पाहिला. तो फोटो लाईक केला, लगेच कमेंट केली, नाईस फोटो. ती कमेंट पार तिच्या काळजापर्यंत जाऊन पोहोचली. तिकडून लगेच रिप्लाय आला, थँक्यू म्हटलं बरोबर पठ्ठ्या रातभर झोपला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या शुभ प्रभात, शुभ दुपार, शुभ संध्याकाळ, शुभ म्हणता शुभ लग्न झालं. आई बापांना विचार केला, हे प्रकरण फार पुढे गेलं. हे पळून जाण्यापेक्षा एकदाच यांचं लग्न लावून देऊ. झालं लग्न झाल्यानंतर मग त्यांना विचार केला, हिच्या बरोबर बोलायला सुरुवात कशी करायची. कारण प्रत्यक्ष अगोदर कधी दोघं भेटलेले नाही. त्यानं हिचा फोनवरून आवाज सुद्धा ऐकलेला नाही, फक्त मेसेजवर बोललेले. मग आता बोलायला सुरुवात कशी करायची. मग तो म्हणाला, का ग राणी, आता आपलं लग्न झालं, मग आपण फिरायला कुठं जायचं. ती म्हणाली, आपण ना दम्मू काश्मीरला जाऊ, दम्मू काश्मीरला. उद्या थकाली उठल्या तुम्ही नवे कपडे घाला, मी पण नवी थाती घालते, आपण जाऊ दम्मू काश्मीरला. म्हणून माणसानं आई बाप सांगन ते ऐकावं, नाही तर दम्मू काश्मीर होत. विठ्ठल मला सांगण्याचे तात्पर्य, आजकालची पिढी फार हुशार आहे, पण आम्ही ती बुद्धी गेम मध्ये व्यस्त केली, नेट मध्ये व्यस्त केली. आजकालचे तरुण तरुणी जेवढे मोबाईल मध्ये गुंग झालेले आहे, आजकालचे तरुण तरुणी जेवढे मोबाईल मध्ये गुंग झालेले आहे, तेवढे जर शाळेच्या अभ्यासात
झाले तर जगातील प्रत्येक विज्ञानाचा शोध हा अगोदर भारतात लागलेली असेल, एवढी आमची पिढी हुशार आहे. पण आम्ही ती बुद्धी गेम मध्ये व्यस्त केली, नेट मध्ये व्यस्त केली, मोबाईल मध्ये व्यस्त केली, व्यसनामध्ये व्यस्त केली. आजकालचे तरुण तरुणी व्यसनी होत चाललेले आहे. या भारत देशामध्ये कोण कोण पितात, संत श्यामगिरीजी महाराज यादी देतात. हरी हुई शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुई शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुई शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुई शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. खाने को चाहे मिले ना मिले, खाने को चाहे मिले हार जीते. हुई शराबी अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुई शराबी 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 अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुई शराब अब भारत में दारू मदिरा पीते हैं. हुई शराब अब भारत में देवा मदिरा पीते हैं. बिन दारू के काम चले ना, वक्त आया क्या बीते हैं. दूध दही से प्यार रहाना, क्लब बैठ जाए पीते हैं. वाह वाह. चोचक भात कथा में पीते, चोचक भात कथा में पीते और पीते हैं कोने में. टीका लगन दसई में पीते और शादी के होने में. कौन कौन से पीते हैं? कच्ची पीते, पक्की पीते, कच्ची पीते, पक्की पीते, देशी इंग्लिश पीते हैं. गरीब पीते, अमीर पीते, बूढ़े और तरुण बारे. चोर पीते, गुंडा पीते और पीते हैं हत्यारे. अध्यापक प्यारेश्वर पीते, ठेकेदार जी पीते हैं. घर में बच्चे भूखे रोवे, घर में बच्चे भूखे रोवे, घर गृहस्थी का ध्यान नहीं. चाहे जूते लगे हजारों, उनका भी कोई ख्याल नहीं. ये सब कौन कहते हैं? संत श्यामगिरी जी महाराज कहते हैं. कहे श्यामगिरी दारू पीने से, कहे श्यामगिरी दारू पीने से निश्चली नाम भजती. बरस टक पानी बापरक मद वर्ष टक पानी ले बीजिट साविले बीजिट साविले मुबारक हुमायूं, 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 कुंडलिका
कुमार टाळकरांनी खणखण खणखण टाळ वाजवले, मृदुंगचार्याने देखील दन दन बफस वाजवला. आमच्या गायनाचार्याने सुद्धा जीव तोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केलं नाही? काहींनी केले बर का, काहींनी मनापासून केले, पण काहींनी कसे केले? हे काही भजन झालं का? एक जण म्हणाला कार्यामध्ये ठोबारक ज्ञानेश्वर माऊली कशासाठी असतं. दुसरा म्हणाला तुला माहित नाही का? हा म्हणतो नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. आणि झोपतात ना काही काही जण, खरोखर कीर्तनात झोपतात. बरं त्यांचे झोपेचे बरेच प्रकार. काहींची झोप असते डोळेवाशी झोप. आहे का गेला ते सुद्धा कळत नाही. काहींची झोप असते तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून, खांबाला टेकून, भिंतीला टेकून, झाडाला टेकून कधीच बसू नये. आणि जर का बसला त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, टंगडावर केलं आणि मग याला विचारलं का रे रात्रीचं कीर्तन कसं होतं? हा सांगेलच खारट खारट होतं बुवा. काही काही जण तर झोपेतच बरळतात. एका ठिकाणी काल्याचं जागरचं असे 2 कीर्तन होते. रात्रीचं कीर्तन झालं, मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच गावात कीर्तन होतं. त्या गावामध्ये मी झोपले, इकडून 2 म्हाताऱ्या, इकडून 2 म्हाताऱ्या. आणि झोपल्या मध्ये मी झोपले. झोपल्या एक म्हातारी म्हणते, मुक्ताई घाबरू बिबरू नको बर का. मी म्हटलं का आज शनी आमोश आहे. आता शनी आमोशा म्हणल्यावर माझं काळीच लागलं धडधड धडधड करायला. बरं आता दुसरीनं गप्प बसावं ना. दुसरी म्हणते, मुक्ताई रात्रीचं उठून बाहेर जाऊ नको बर का. मी म्हटलं का आज? ते बघ स्मशानभूमीत प्रेत जाळत आहे. माझ्या डोक्यात आधी शनी आमोशा, त्यात म्हातारीनं दाखवला मला जाळ. आता मला कुठं झोप येते? मी आपली ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर, ह्या कुशीवरून त्या कुशीवर, मला काय झोपच येईना. म्हाताऱ्या लागला ना घोरायला. एक म्हातारी म्हणती, म्हणजे खाऊ का? माझ्या डोक्यात आधी शनी आमोशा. घट्ट डोळे झाकले, काटवायची आमोशा. डोळे उघडले का समोर ढाना 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 जाळ. आणि म्हातारी म्हणती, बरं आता दुसरीला तरी गप्प बसावं ना. दुसरी लागली म्हणायला, माझी काय साधी हाल झाली का? अहो सारी गोदडी वल्ली झाली घामाने. भजन हे झोप मोडण्यासाठी नसते. भजन हे स्वतःच्या उद्धारासाठी असते. वैकुंठवाशी हरिभक्तपरायण सुदाम बापू मोरे या बाबांनी एवढा सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून आयोजित केलेला आहे. आणि त्यांचे मुलंही त्यांच्या पाठीमागे हा सुंदर कार्यक्रम आयोजित करतात. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी का आयोजित केला जातो? कारण त्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी नामस्मरण घडावं, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं म्हणून हा कार्यक्रम आहे. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या, सर्वांनी हात वर घ्या. वा वा क्या बात है. शूटिंग वाले दादा ज्यांचे हात खाली त्यांची शूटिंग अजिबात घेऊ नका. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली
महाराज ओ माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हा घ्या खाली. तेवढं काय सांगावं लागत नाही. फार सुंदर भजन केले. ज्यांनी ज्यांनी भजन केले त्यांनी शेजारच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडावी चुका पावली तेच ओज करुणी माऊली रे जे जेवी झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. साधू संतांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा श्री दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज साळक यांच्या चरणी अर्पण करते. ज्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे असे असणारे वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुदाम बाबू मोरे त्यांचेही मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्या तिन्ही मुलं अत्यंत सुसंस्कारित आहे, सुशिक्षित असून हे संपूर्ण परिवार अत्यंत सुसंस्कारित आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम या परिवाराने आयोजित केला. श्री तानाजी सुदाम मोरे, श्री भूषण सुदाम मोरे, त्याचप्रमाणे श्री हेमंत सुदाम मोरे, त्याचप्रमाणे आमच्या सरपंचताई सौ मनीषा तानाजी मोरे, सौ साधना भूषण मोरे, सौ सपना हेमंत मोरे, संपूर्ण मोरे परिवार. या परिवारासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या परिवाराने या ठिकाणी कीर्तनाचे म्हणजे ज्ञानदानाचे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अन्नदानाचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दक्षिणादान ते महत्वाचं आहे ना. सुंदर कार्यक्रम या परिवाराने आयोजित केलेला आहे. या परिवाराचे मनापासून आभार मानते. आमचे सर्वच कलाकार मंडळी अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतले. सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे आमचे बाबाही या ठिकाणी उपस्थित झाले. विशालनाथजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांचेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त सर्वांचे आभार. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले गुरुदेवा क्षमापराध महाराज विचारिला क्षमापराध महाराज ज्ञानदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज की दुर्गा माते की जय. सब संतान की जय. पार्वते पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मस्तक हे पायावर या वारकरी संभाजी महाराज की जय. आज या ठिकाणी विश्व दुर्गा मातेच्या वर्धापन या निमित्ताने या ठिकाणी तानाजी मोरे, हेमंत मोरे, भूषण मोरे यांनी वडील असताना सुद्धा या आज 20 वर्ष झाली आणि या वडिलांच्या नंतर सुद्धा या कार्यक्रम हे मुलं राबवत आहेत. आणि या वर्षीची वर्धापनानिमित्ताने कीर्तनाची सेवा मुक्ताबाई महाराज वेरुळकर संभाजीनगर महाराज अगदी वेळेवर उपस्थित राहून आणि या ठिकाणी एक कीर्तन सेवा सादर केलेली आहे. मला वाटतं महाराजांचा कार्यक्रम शिवनगर येथे एकविरा पालखीच्या निमित्ताने कार्यक्रम झालेला होता. आणि या ठिकाणी महाराज वेळेवर येऊन उपस्थित राहून या ठिकाणी ज्ञानदान अन्नदान असे कार्यक्रम महाराजांनी आपल्याला या
ज्ञानेश्वर माऊलीच्या अभंगाद्वारे महाराजांनी आपल्याला उत्कृष्ट असे ज्ञानामृत पाजलेले आहे. सर्वांना त्यांचा गोड आवाज आणि एकदम उत्कृष्ट अशी सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे. आणि या मंत्रमुग्ध झाल्याने सर्वांना या ठिकाणी ज्ञानाचा लाभ झालेला आहे. महाराजांनी या अभंगावर आपल्याला अनेक दृष्टांत सांगितलेले आहेत. एकच सोपं उदाहरण सांगलंय, म्हाताऱ्याला जिवंत झालेली आणि मोबाईलमध्ये काय नुकसान होतं आजच्या कीर्तनकारे असं सांगितलं पाहिजे. ह्यो समाज भरकडत चाललेला समाज आणि या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना समाजाला प्रबोधन करण्याचं काम करत असतात. आणि या ठिकाणी महाराज आपल्याला सर्वांना ज्ञानामृत पाजलं. त्याबद्दल या ठिकाणी वेळेवर उपयोगी कार्यक्रम सादर केला. त्या तानाजी मोरे यांच्यातर्फे त्यांना शाल व श्रीफल देण्याने महाराजांनी ते स्वीकार करावा. मूर्ती लहान पण कीर्तिमान या न्यायाने महाराजांनी एकदम कीर्तनाचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केलेला आहे. आणि तानाजी मोरे यांच्यातर्फे शाल व श्रीफल देण्याचा स्वीकार करावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जरी कीर्तन म्हटलं तर आपल्याला मृदुंगाची साथ पाहिजे. आणि मृदुंगाची साथ ओम मात्रे गोवे यांनी उत्कृष्ट मृदुंगाची साथ केलेली आहे. तरी त्यांनाही सुद्धा घर मालकाचा शाल व श्रीफल देण्याचा स्वीकार करावा. ओम महाराज. तसेच कीर्तनाला साथ मध्ये कीर्तन एकट्याचा नोहे खेळ म्हणून हा मेळ जमवला. आणि या कीर्तनाकरता आमचे गायनाचार्य जगदीश महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आमचे म्हात्रे महाराज आणि आमचे डाकी महाराज आणि सर्व मंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाला आमचे उमेश महाराज आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि तसेच भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. भोजनाची व्यवस्था ज्याने भोजन केले नसेल तर भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि सर्व इथे सर्व तसेच आमच्या या कार्यक्रमाला विशाल महाराज हे दर कार्यक्रमाला हजर असतात. कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असो त्यांचे हजर असते. त्यांना तानाजी मोरे यांच्यातर्फे त्यांना शाल व श्रीफळ देण्याचा स्वीकार करावा. तसेच या ठिकाणी सर्वच रथी महारथी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवली आहे. आणि सर्वांच्या या मोरे परिवारातर्फे सर्वांचे आभार. विशालनाथ महाराज भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब एडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना स्टेजवर यायचं आहे. भिवंडी तालुका पोलीस स्टेशन निरीक्षक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि आपल्या या परिसरामध्ये सत्कार समारंभ बंद आहे तरी सुद्धा आपल्या आमने लोणार परिसराच्या तर्फे आपला या साहेब पण या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि धन्यवाद. आणि त्यांना श्रीफळ देण्याचा स्वीकार करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या कार्यक्रमासाठी बरेच रथी महारथी या ठिकाणी सर्वांचंच नाव घेणं शक्य नाही तरी एक श्रीफळ तोडण्यात येते. विशालनाथ महाराज या ठिकाणी श्रीफळ तोडण्यात येत आहे. विशालनाथ महाराज यांना सांगतो. तसेच भोजन केल्याशिवाय कोणी जावं नाही. सर्वांना आग्रहाची विनंती. सर्वांना आग्रहाची विनंती भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. तसेच जिथे साऊंडची सिस्टीमची आमचे विठोबा कापसे यांनी चांगली व्यवस्था केलेली आहे. आमचे संजय भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. या ठिकाणी गाडीची बुलेटची चावी कोणाची हरवली आहे तर या माहीप जोले यायचं आहे. गाडीची चावी हरवलेली आहे त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. या ठिकाणी चावी उपलब्ध आहे. आणि जो बघायला गेला असेल खिशामध्ये तेव्हा त्याला समजेल का बाबा चावी नाही गाडी कशी चालू होणार. आपापली
तरी सर्व पाहुणे मंडळीला आग्रहाची विनंती आहे की आपण भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. ज्याने भोजन केले नसेल अंगणवाडीच्या बाजूला तिथं भोजनाची व्यवस्था आहे. गाडीची चावी हरवलेली आहे. या ठिकाणी माईप जवळ आहे.